त्या दिवशी भारतातून इंग्लंडला तार पाठवली गेली. मजकूर होता इंडियाज नंबर 1 इज गॉन. भारताच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस 1 ऑगस्ट 1920. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच नमस्कार. मी रिद्धिविनायक सरणीकर आपल्यासमोर विषय मांडत आहे लोकमान्य टिळक. मित्रहो, पदवी 3 प्रकारची असते. 1. माणूस गेला की पदवी ही जाते, जसे मास्तर गेले. 2. माणूस राहतो पण पदवी जाते, जसे माजी सरपंच. आणि 3. माणूस जातो पण पदवी राहते, जसे छत्रपती लोकमान्य एकच. आज लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण. टिळक, तुम्ही एकदा शिकवलेले गणित पाटीवरून पुसून टाकत होतात. पुन्हा तुम्हाला लिहिण्याची गरज नव्हती, पण आज आम्ही पाटीवर फक्त दप्तराचे ओझे वाहतोय. गणित आमच्या डोक्यातून कधीच पुसून गेले आहेत. तुम्ही सारा देश एकत्र यावा, त्यातून स्वातंत्र्याच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून माझ्या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला. पण आज मोठ्या भावाकडे गणपती असेल तर ढाकता येत नाही. अहो, आई बाबा तर लांबचीच गोष्ट आहे. मग आम्हाला टिळक खरंच समजले का? तुम्ही म्हणाला होतात सरकारचे डोके ठिकाणावर आहेत काय? त्या दिवशी बाबांनी टीव्हीवरची बातमी ऐकून रागाने रिमोट माझ्या हातात दिला आणि म्हणाले सरकारचे डोके ठिकाणावर आहेत काय? मला अर्थ समजला नाही, पण तुमच्यामधील पराक्रम, आदर्श, अन्यायाविरुद्धचा आवाज इतिहासाच्या पुस्तकातच का लपवला जातो? गुळ खोबरे खाऊन तुम्ही शरीर बनवले, ग्रंथांचे लेखन केले, इंग्रजांना हैराण केले आणि आम्ही फक्त भाषण करतोय. 1 ऑगस्ट. टिळक, हा तुमचा फोटो उद्या पुन्हा त्या भिंतीवर ठेवला जाईल. तो पुन्हा पुढच्या वर्षी 1 ऑगस्टलाच इथे येईल. अशीच भाषणे रंगणार, भाषणांची कौतुके होणार, पहिला, दुसरा, तिसरा उत्तेजनार्थ क्रमांक दिले जाणार. कदाचित प्रश्न तेच राहतील किंवा बदलले जातील. पुन्हा पुढच्या वर्षी 1 ऑगस्ट येणार, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट येणार. नवीन शेंगा येणार, शेंगा खाल्ल्या जाणार. टरफल आणि शेंगा नवीन प्रश्न निर्माण करणार. देशाची जात, धर्म, पंथ कुठे एकीचे दर्शन घडवणार तर कुठे नवीन प्रश्न निर्माण करणार. आरक्षण, राजकारण, सिनेमा, क्रिकेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रायडेच्या नावाने शिमगा होणार. शेवटी आदरणीय व्यासपीठाच्या बाहेर जाता जाता फक्त एकच प्रश्न, हिट अँड रन आमच्या संसारांचा झालेला ब्रेकफेल आहे का? विचार करा आणि फक्त विचारच करा. धन्यवाद.